श्रीराम नमस्कार. आज 5 जुलै 2021. श्रीमद भगवद्गीता निरूपण भाग 112. राजगुह्य योग आणि राजयोग यामध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाशी जो संवाद साधला, नारायणाने नराशी जो संवाद साधला, तो आपण पाहत आहोत. मुख्यत्वे गुह्यतम गोष्ट जेव्हा माहिती करून घ्यायची असते, मागं एका निरूपणात सांगितलेलं आहे की सर्वसामान्य मनुष्याच्या जीवनामध्ये सुद्धा आपण आपल्या निजी आयुष्यातल्या सर्वच गोष्टी दुसऱ्यांना सर्व सांगतो असं नाही. काही गुह्य गोष्टी ह्या सुद्धा आपल्या मनामध्ये ह्या दडलेल्या असतात. मग त्या कोणाला सांगितल्या जातात? तर ज्याच्यावर आपला पूर्ण विश्वास आहे, ज्याच्याबद्दल खात्री आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्याला ती गोष्ट आपण सांगणार आहोत त्याला त्या गोष्टीचं ज्ञान आहे. हे सगळ्यात खूप महत्त्वाचं भाग आहे. भगवंतांनी राजगुह्य योगामध्ये अर्जुनाला हा जो योग सांगितला, तो काही अर्जुन सर्व विचारत होता त्याचा प्रश्न म्हणून सांगितलेला नाही आहे. भगवंताची खात्री झाली. आणि कसं असतं ना की जसं गुरु शिष्याचं नातं असतं. आपण एखाद्या अभ्यासक्रमामध्ये जेव्हा शाळा सुरू होते तेव्हा मुलांना अनुक्रमणिका दिली जाते, सिलॅबस दिलं जातं की वर्षभरात तुम्हाला अमुक अमुक विषय, अमुक अमुक गोष्टी शिकवणार आहोत. आणि होतं असं की ते विषय शिकवले ते जातातच, पण एखाद्या विषयाची ओढ एखाद्या विद्यार्थ्यामध्ये जास्त असते. आणि जेव्हा त्या विषयाचे जे शिक्षक असतात त्यांना ते कळतं, तेव्हा ते त्या जो अनुक्रमणिकामध्ये, अभ्यासिकेमध्ये, सिलॅबसमध्ये जो अध्ययनाचा भाग असतो त्या व्यतिरिक्त इतर माहितीसुद्धा त्या विद्यार्थ्याला देतात. सांगायचं कारण काय की जो ज्ञान प्रदान करतो तो सुद्धा ठरवतो की ज्याला आपण ज्ञान प्रदान करतोय तो त्या प्रदान आपण ज्याला केलंय ती समोरची व्यक्ती घेण्याच्या योग्यतेचा आहे का नाही. आणि मग इकडं भगवंताने सांगितलेलं आहे, राजगुह्य योगामध्ये भगवंत काय सांगितलं की तू मला ओळख. हे सर्व जो काही विश्व जे चालू आहे, विश्व जे चराचरात जे भरलेलं आहे, हा जो जन्म मृत्यूचा जो खेळ चालू आहे, मी ह्या पृथ्वीचा, ह्या जगताचा विधाता असून मी कधी या विधानामध्ये बदल करत नाही. मागं मी सांगितलं होतं की एका मेसेजमध्ये मी हे वाक्य वाचलं, खूप छान वाक्य होतं की स्वतः विधाता असून कुठल्या विधानांमध्ये त्यांनी बदल केला नाही. म्हणजे जसं नशिबामध्ये लिहिलेलं आहे त्याप्रमाणे गोष्ट ही घडत असते. सध्या टी व्हीवरती आपण बघतो की इंटरनेटचा जमाना आहे आणि त्याच्यामध्ये आता ह्या राजगुह्य योगाच्या अनुषंगाने एक विषय आला म्हणून सांगतो. समांतर म्हणून एक मालिका चालू आहे की ज्याच्यात ते एका व्यक्तीचं दुसऱ्या व्यक्तीशी ज्या ज्या जीवनामध्ये गोष्टी घडतात तशाच दुसऱ्याच्या जीवनात घडत असतात. पण गंमत अशी असते की आपण जसं पाहिलं की भगवंतानी मनुष्य जन्म घालताना तो जीव या पृथ्वी तलावावर जन्म घेताना प्रत्येक व्यक्तीला सुबुद्धी आणि कुबुद्धी ह्या दोन्ही गोष्टी वाटलेल्या आहेत. सध्या पेपरमध्ये आपण बघतो अमुक अमुक डॉक्टरांनी किरकोळ कारणावरनं आत्महत्या केली. म्हणजे बुद्धी उत्तम होती, शिक्षण उत्तम होतं, आकलनताही सुंदर होती, त्याचा स्वतःचा जो विषय होता त्याच्यामध्ये प्रवीण होते, पण नको त्या विषयामध्ये ओढलं गेलं आणि ह्या क्षणभरच्या नको त्या विषयामध्ये
ओढलं गेल्यामुळे जेवढं ज्ञान कमवलेलं होतं जीवनभर, ही डॉक्टर की वैद्यकीय पदवी प्राप्त केली होती, तर ती सर्व निष्फळ झाली आणि स्वतःचा जीव गमावला. मी इथं भगवंताची चुकी काय? बरेच जण म्हणतात की हो का, मग असं आहे तर मग त्याच्या विधिलिखित ते मरण असेलच, अगदी नक्की असेल. पण परत सांगतो की भगवंतानी माणसाला वाटतानाच सुबुद्धी आणि कुबुद्धी दोन्ही दिली आहे. 70% भाग जर तुमच्या नशिबाचा असेल, जर लिहिलेलंच असेल प्रारब्धात तुमच्या, तर 20% भाग हा तुमच्या सद्गुरूंची कृपा आणि 10% भाग भगवंतानी तुम्हाला प्रदान केलेली सुबुद्धी, ह्याचं मोठं काम त्या क्षणी होतं. पण ह्याच्यासाठी आपण एखादा म्हणतो हो का, पण मग ते काम का नाही केलं? तर आपण नेहमी विचार करताना असा विचार करायला पाहिजे की मी काय आहे, माझं कर्म काय आहे. लोकांना मारामाऱ्या करून, लोकांना लुबाडून जर धन जमा केलं आणि जर शारीरिक काही व्याधी झाली आणि त्या क्षणी जर मदत मिळाली नाही, समोर माणसं होती पण हा गुंड होता म्हणून लोक ह्याला मदत करायला धावली, म्हणजेच काय झालं की स्वतःच्या कर्माने माणूस मरतो, स्वतःच्या कर्माने तो मेला. म्हणून भगवंतानी इथं न्याय प्रदान करताना, न्याय देताना सर्वांना सर्व समान दिलेलं आहे, कोणालाही त्याच्यामध्ये भेदभाव केलेला नाही आहे. आणि इथं अर्जुनाला सुद्धा, अर्जुनाची निवड करण्यापाठीमागं कारणच असं आहे की आपल्या भारतामध्ये जरी आपण म्हटलं की कितीही मल्ल असले तरी सगळ्या मल्लांना आपण ऑलिम्पिकसाठी पाठवू शकतो का? तर नाही पाठवू शकत. एखादा जो प्रवीण असतो, तर तरबेज असतो, त्यालाच पाठवलं जातं. पण मग त्याला पाठवताना असं पाठवलं जातं का की नाही हा जाणार आणि जिंकूनच यायचं बरं का? तर असं नसतं. शेवटी स्पर्धाही असते, तसं जीवन ही सुद्धा एक स्पर्धा आहे. आणि ह्याच्यामध्ये आपण सर्वजण, सर्वसामान्य माणसं अर्जुनच आहोत. संभ्रमित अवस्थेत झालेले आपण अर्जुन आहोत की काय करतोय काय नाही. खोकला आला, करोना झाला का? शेजारचा शिंकला, त्याला करोना असेल का? म्हणजे इतकी भीती, इतके विचार, अनंत विचार क्षणोक्षणी मनुष्याच्या विचारांमधनं प्रगट होत असतात. आणि मग भगवंतानी इथं अर्जुनाला सांगितलं की अर्जुन, हे जे सगळं चाललेलं आहे, हे ब्रह्मांड आहे, ह्याचं कर्ता करवी तर मी आहे. पण त्याला जाणून घेणं, जाणून घेण्याचा जो मार्ग आहे, हाच माणूस बरोबर त्या मार्ग चुकीचा निवडतो आणि चुकीचा निवडल्यामुळे तो त्या ठिकाणी पोचायला उशीर करतो किंवा काही जण त्या ठिकाणी पोचू शकत नाहीत. बघा आता काय सांगितलं श्रीकृष्णाने अर्जुनाला की मी प्रत्येकाला समान वाटणीने न्याय देत असतो, पण माझ्यापर्यंत पोचण्यासाठी समोरचा माणूस जे प्रयत्न करत असतो तो काही वेळा मार्ग चुकीचा निवडतो किंवा त्याच्या येण्यामध्ये विचारांचे अडथळे येतात, दुसऱ्याच्या नादी लागतो, दांभिक गोष्टींच्या नादी लागतो आणि मग माझ्याजवळ पोचता पोचता माझं नाम घेऊन सुद्धा तो त्या भौतिक दुष्ट चक्रामध्ये अडकतो. म्हणून आता आपण इथं अजून एक सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घेतलं पाहिजे की इथं नामस्मरण हे किती महत्त्वाचा भाग आहे की भगवंताला काहीही लागत नाही शिवाय नामस्मरण. भगवंताचं फक्त नाम घ्या. एक उदाहरण देताना म्हणून त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की एखाद्या माणसाला एक बासुंदी खायला घातली, त्याची इच्छा खूप होती की मला बासुंदी पाहिजे, बासुंदी पाहिजे, बासुंदी. पण जर ती डबा भरून बासुंदी आणून दिली तर तो खाऊ शकेल का? तो म्हणला ठीक आहे, मला बाबा माझ्या मन तृप्त होण्याकरता तू असं कर, 10 प्लेट घेऊन ये. पण 2 प्लेट खाल्ल्यानंतर याच्या लक्षात आलं की यार माझं पोट भरलेलं आहे, माझं समाधान झालेलं आहे. पण होतं असं की मग उरलेली 8 प्लेट बासुंदी ती वाटायला पाहिजे, तो हा वाटत नाही, हा तशीच ठेवून देतो आणि कालांतराने पदार्थाचा गुण असल्यामुळे दुसऱ्या दिवशी ती खराब होते. ही भौतिकता आहे. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये सुद्धा याची उदाहरणं खूप सुंदर दिलेली आहेत.
की ही भौतिकता आहे, की मनुष्य कशामध्ये अडकतो, किती कशात तृप्तता हवी हे भगवंतानी मनुष्याला सुबुद्धी देऊन सुद्धा कळत नाही, म्हणून मनुष्य भगवंतापर्यंत पोचू शकत नाही. म्हणजे मग मार्ग सांगताना एक उदाहरण ज्ञानेश्वरीमध्ये दिलेलं आहे, ते इथं मी आता भगवद्गीतेत सांगतो की एक ऋषी आपल्या शिष्यांना पूर्ण शिक्षण दिल्यानंतर त्यांची परीक्षा घ्यायचं ठरवतात. आणि परीक्षा घेताना ते सगळ्यांना एक एक केळं देतात आणि सांगतात अशा ठिकाणी जाऊन केळं खा की जिथं तुम्हाला कोणी पाहणार नाही. पहिलं सत्र असतं, पहिल्या सत्राची परीक्षा घेतल्यानंतर मग ते ऋषी ठरवतात की आपण दुसऱ्या सत्रात कुठल्या कुठल्या विद्यार्थ्यांना ज्ञान प्रदान करायचं, गुह्य ज्ञान. आपण गुह्य ज्ञानावरती हे निरूपण करतोय, त्यामुळे विषय विचारात घेताना ह्या गुह्य ज्ञानाच्या अनुषंगानेच विचारात घ्यायचा आहे. सर्वांना नाही, वाटताना सर्वांना वाटलं, पण त्यातला योग्य कोण आहे त्याची निवड सद्गुरू करत असतात. तसं इथं ऋषी म्हणतात की माझी पहिली सेमिस्टर झालेली आहे, पहिली टर्म झालेली आहे, तर आता आपण सगळ्या विद्यार्थ्यांची परीक्षा घेऊ. आणि मग त्यांना सगळ्यांना ते केळं देतात आणि सांगतात की जिथं कोण पाहणार नाही तिथं जाऊन तुम्ही खा. आणि मग एक एक विद्यार्थी कोणी झाडामागं जाऊन खातो, कोणी खोलीत जाऊन खातो, कोणी कुटीत जाऊन खातो, कोणी तोंडासमोर हात धरून खातो, कोणी नदीच्या बाजूला जाऊन खातो. पण एक मात्र सगळेजण परत येतात आणि एकाच्या हातात मात्र केळं तसंच असतं. आणि ऋषी त्या विद्यार्थ्याला विचारतात, काय रे, सगळ्यांनी केळी खाल्ली पण तुला मात्र खायला जमलं नाही का, कसं का? तर तो शिष्य गुरुजींना उत्तर देतो की गुरुजी, अशी कुठलीच जागा नाही आहे की जिथं मी लपू शकेन. कारण शेवटी मी असा विचार केला की एक जागा मला सापडली, पण शेवटी माझ्याच डोळ्यांनी मला पाहिलं. बघा, नीट विचार करा, माझ्याच डोळ्यांनी मला पाहिलं केळं खाताना. म्हणजेच काय आहे की माझ्या अंतरात्म्यामध्ये आतमध्ये बसलेल्या भगवंतानी ते पाहिलेलं आहे, मग हे लपूच शकत नाही. मग ज्याला हे कळतं त्याच विद्यार्थ्याची पुढच्या वर्गामध्ये निवड झाली. ज्ञान कोणाला द्यावं, गुह्य ज्ञान देताना कोणाला कसं द्यावं हे सद्गुरू बरोबर ठरवतात. तसं भगवंतानी इथं अर्जुनाच्या बाबतीत ठरवलेलं आहे. आणि मग अर्जुनाला सांगितलं की अर्जुना, तूच एकटा योग्य आहे. कारण मुळात अर्जुनामध्ये तर सर्व गुण होते. गुण असल्याशिवाय सद्गुरू तिथपर्यंत पोचत नाहीत. आपण ज्ञान कोणालाही वाचायला हे करा सांगायला आपण जातो का? तर नाही जात. ज्याला त्या विषयाची गोडी असते, ज्याला जो विषय कळतो, मग तो कुठल्याही भाषेतनं सांगा. मग बऱ्याच जणांचं असतं की अहो ते का, मग ते तमिळ भाषेत आहे, मग ते संस्कृत भाषेत आहे, मग ते उर्दू भाषेत आहे, मग ते इंग्लिशमध्ये आहे. तुम्ही कुठनंही जाओ, भगवंत एकच आहे. आणि आता गंमत म्हणजे याचं सुद्धा उदाहरण कसं दिलंय बघा. सूर्याचं उदाहरण दिलंय माऊलींनी. पण आपण भगवद्गीता बघतोय, पण काय आहे की एक दोन उदाहरणं ती त्यांची ज्ञानेश्वर महाराजांची आठवली, ती मुखात तोंडात आल्याशिवाय राहत नाही. माऊलींनी सांगितलं की सूर्य कुठनंही बघा, तुम्ही पुण्यातनं बघा, नाशिकमधनं बघा, कोल्हापूरमधनं बघा, गोव्यातनं बघा, नाही तर कुठनंही बघा, भारतातनं कुठनंही बघितला तरी तुम्हाला सूर्य हा पूर्वेलाच उगवलेला दिसेल. असं होतं का की आपण पुण्यातनं आहे म्हणून सूर्य पश्चिमेला उगवलेला दिसेल? तर नाही. कोल्हापूरला आहे तर तिकडनं वेगळीकडे दिसेल? तर नाही. कन्याकुमारीला आहे तर मग तिकडनं उत्तरेकडे उगवलेला दिसेल? तर नाही. सूर्य हा फक्त पूर्वेलाच उगवतो आणि तो कुठूनही बघितलं तरी तो तिथंच दिसतो. म्हणजे एवढ्या आपली जे राज्य आहेत त्यातल्या भाषा वेगळ्या आहेत, त्यातून धरून चाला ही सूर्यदेवता ही एकच आहे, अग्निदेवता ही एकच आहे. कुठूनही तुम्ही कसंही उच्चार केलात तरी तुम्हाला त्या पूर्वेच्या दिशेने जो उगवतोय त्या सूर्यनारायणापाशीच येऊन ते थांबणार आहे. म्हणून भगवंतानी इथं अर्जुनाला सांगितलं की तू कोणीही कसंही प्रकारे जेव्हा मनुष्य माझं नाम घेतो तेव्हा तो माझ्यापाशी येऊन पोचतो. पण जर भौतिकात अडकला
तर ते भौतिक गोष्ट त्याला माहीत नसते की ही नष्ट होणारी गोष्ट आहे, क्षणभर असणारी गोष्ट. किती आपण मोबाईल जरी नवीन घेतला तरी तो सुरुवातीला आपण कोणाच्या हातात देत नाही, नवीन मोबाईल आहे. पण जसा एखादा महिना होतो तेव्हा तसा आपण तो कुठेही पडलेला असतो, मग त्याला कोणी विचारत नाही का? कारण मन विटतं. आणि मग इथं भगवद्गीतेमध्ये भगवंत सांगतात की ब्रह्मतत्वाची म्हणजे स्वतःची प्राप्ती जर करायची असेल तर मनुष्याचं मन विटत नाही. एक उदाहरण अजून एक सांगतो की एखाद्या व्यक्तीला, एखाद्या मुलाला परीक्षेत उत्तीर्ण होतो, चांगले मार्क मिळतात, डिस्टिंक्शन मिळतं, गोल्ड मेडल मिळतं, आणि त्याला असं धरून चाला की बाबा अरे अमुक अमुक तुझं अभिनंदन, त्याला किती बरं वाटतं, माझी शाब्बासकी होतीये, माझं अभिनंदन करतायत, आनंद होतो. पण असं धरून चाला की ते एका मित्राने त्याला सांगितलं अरे तुझं अभिनंदन, त्याला म्हणतो अरे धन्यवाद बरं का माझं अभिनंदन केल्याबद्दल. परत दुसऱ्या दिवशी त्या मुलाला फोन केला उत्तीर्ण झालेल्याला की अरे तुझं अभिनंदन बरं का. तर तो म्हणतो अरे तू कालच फोन केला होतास मला, काल तू अभिनंदन तू माझं केलंस. तो म्हणतो हो का बरं. तिसऱ्या दिवशी तो परत तुला फोन करतो, त्या तुझं अभिनंदन बरं का. मग त्या मुलाचा जो उत्तीर्ण झाला असतो त्याच्या मनात हा काही वेडा आहे का मुद्दामून करतोय, म्हणून तो पहिल्यांदा टाळतो की त्याला सांगतो अरे तुझं झालंय दोनदा, तू काय चेष्टाच करतोस का माझी. आणि चौथ्या वेळा दिवशी परत त्याचा फोन येतो की अरे तुझं अभिनंदन, आणि मग तो चिडतो अरे तू काय मूर्ख आहेस का, एकच गोष्ट 10 वेळा मला तू सांगतोस. म्हणजे गंमत बघा, ज्या गोष्टीमध्ये जी गोष्ट ऐकल्यानंतर कानाला आल्हाददायक वाटत होतं, आनंद वाटत होता, मन उत्साहित होत होतं, तीच गोष्ट जर परत परत ऐकली तर मन विटायला लागतं. तसं का विटायला लागतं तर भौतिक गोष्ट आहे, कारण भौतिकात आहे. म्हणून इथं सुद्धा भगवंत सांगतात की भौतिक गोष्टींमध्ये जेव्हा मनुष्य अडकतो, इंद्रिया सुखामध्ये माणूस जेव्हा अडकतो तेव्हा तो विटतो, कारण त्याला माहीत नसतं की आजची गोष्ट ही उद्या संपणारी आहे. कितीही महागातला मोबाईल असो, कितीही महागातली गाडी असो, कितीही कृती तुम्ही उत्तम करो, भौतिक केलेली गोष्ट ही आज ना उद्या संपणारच आहे. पण मग ज्ञानेश्वरी सांगते, भगवद्गीता सांगते की नामस्मरण ही, नाम एकच गोष्ट अशी आहे, ज्ञान ही एकच गोष्ट अशी आहे की जेवढी तुम्ही घ्याल तेवढी न संपता उलट त्याची तुम्हाला गोडी वाढत जाते. आणि इथं भगवंताने सांगितलं आहे की अरे जेवढं तू मला प्राप्त करशील तेवढी तुला त्याची गोडी वाढत जाईल. आता कोण सांगतंय तर भगवंत अर्जुनाला सांगतायत. आता तू साधा विचार करायला त्याच्यामध्ये पाहिजे की ही भगवद्गीता सांगताना जे काही काही योग सांगितले त्याच्यामध्ये मी 2-4 भगवद्गीता असं पाहिलं की त्याच्यामध्ये त्यांनी दिलेलं आहे की अर्जुन विषाद योग जो आहे, ज्ञान विज्ञान योग आहे, हे भगवंतांना सांगायची सांख्य योग आहे का, काही गरज होती का. पण इतर वेळी सांगितलं असतं, प्रवचनाचा कार्यक्रम ठेवला असता तर सांगायची गोष्ट वेगळी होती. पण इथं भगवंतांनी एक तर युद्धभूमीवरती चाललेली गोष्ट आहे, घटना आहे, तिथं वेळ कमी आहे, आणि जिथं समोर एकमेकांना मारायला टपलेले प्रतिस्पर्धी आहेत, अशा ठिकाणी भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला ही भगवद्गीता सांगतायत. मग जेवढं काम आहे तेवढंच सांगून मोकळं व्हायचं ना, बाकीचं फापट पसार कशासाठी. अशा याच्यावरती सुद्धा भगवद्गीतेवरती इतर ठिकाणी वाद झालेले आहेत. मनुष्याला कुठं वाद घालावा आणि कशासाठी घालावा हे कळत नाही. ज्ञान प्राप्त होताना शिडीवरनं आपण चढताना की आपल्याला कुठनं सुरुवात करायला पाहिजे हे जर कळलं नसेल, एखादी गोष्ट आपण प्रदर्शनामध्ये जातो, तो एखादा जादूची दिलेलं असतं जादूचे खेळ, आणि ती गोष्ट आपल्या हातात एखादी कडं देतात आणि सांगतात सोडव, तर आपण इतकं सोडवाचा आटापिटा ताकद लावतो, सर्व लावतो, पण ते काही त्याच्यामध्ये सुटत नाही. पण जसं त्या व्यक्तीला, जादूगाराला पैसे देतो आणि तो पडद्याआड घेऊन जातो आणि दाखवतो असं कर की ती त्याच्यामध्ये सुटेल, म्हणजे एवढीशी साधी आपल्याला नंतर कळतं इतकी सोपी गोष्ट होती.
पण त्याच्यासाठी पैसे तर मोजलेले आहेत आणि ते जे पैसे मोजलेले असतात 10 रुपये दिलेले असतात तर ह्या 10 रुपयामुळं त्या माणसाच्या त्या मुलाच्या मनामध्ये इतके विचार उत्पन्न होतात की तो दुसरा म्हणतो अरे सांग रे त्यांनी काय ट्रिक सांगितली, अरे सांग रे काय ट्रिक. पण तो मी नाही सांगणार, तू सोडून दाखव, नाहीतर तू 10 रुपये खर्च कर. विचार करा, वैचारिकता कशी चुकीचा विचार करते आणि आपल्याला कसं मोहामध्ये अडकवायला सुरुवात करते. मोह आहे हा. भगवंतानी अर्जुनाला सांगितलं आहे की अरे अर्जुना, अरे पार्था, जिथं जन्म मृत्यूचं हे जे गणित चाललेलं आहे, तू लोकांना वाटतं की पुण्यमार्ग, अरे तू किती असा प्रत्येक मनुष्य पुण्यवान असेल, अगदी स्वर्गात जरी गेला तरी त्याचं पुण्य आज ना उद्या संपणारच आहे. जसं पुण्य संपेल तसं त्याला परत जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये अडकायला लागतं. मग जे पुण्य आहे, ज्याच्या अनुषंगाने जसं तुम्ही पदवी घेणार आहात, जे शिक्षण घेणार आहात, ज्या ग्रेडमध्ये घेणार आहात, ज्या श्रेणीमध्ये घेणार आहात, त्याच प्रमाणामध्ये तुम्हाला पुढं त्याचं फल प्राप्त होणार आहे, फळ मिळणार आहे. पण इथं अर्जुना, पार्था काय करायचं आहे, तुझी विचारधारा चांगली पाहिजे. विद्यार्थी नुसता हुशार असून उपयोग नाही, तो जर माजुरडा असेल तर तो शिक्षकांपासूनही लांब जातो आणि उत्तम उत्तम शिक्षण आणि वैचारिकता असून सुद्धा तो विद्यार्थी पुढं वाया जातो, घमेंडी होतो आणि स्वतःच्या नाशाला कारण ठरतो. गुह्यतम गोष्ट ही, हे सांगतोय म्हणजे काय की ही गुह्यतम गोष्ट आहे.